जय हिंद मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहे पुणे शहर पोलीस. पुणे शहर पोलीसच्या नेमका मैदानी चाचणीला सुरुवात कधी होणार आहे, कारण की बऱ्यापैकी जिल्ह्यांच्या मैदानी चाचणीला 20 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर आता पुणे शहरच्या मैदानी चाचणीला नेमक्या कधी सुरुवात होणार आहे, त्याच्यानंतर 2023च्या भरतीचा जर आपण विचार केला तर त्या 720 जागांसाठी आपल्याला माहितीच आहे की भरती झाली होती. त्यावेळेस कट ऑफ कशा प्रकारे लागला होता, तर त्या कट ऑफ वरून जर आपण अंदाजे कट ऑफ किती लागू शकतो या 2025च्या भरतीमध्ये, ज्या 1733 इतक्या जागा आहेत, 2 पट 3 पट इतक्या जागा आहेत, तर त्या 1733 जागांसाठी आपल्याला किती टोटल करावे लागेल, सर्व कॅटेगरी बद्दल आपण बोलणार आहे, अंदाजित एक कट ऑफ. तर त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर ज्यांनी पुणे सिटीला अर्ज केलेला आहे त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच आता ज्या 720 जागांसाठी जे भरती झाली होती पुणे सिटीला 2023 मध्ये, त्याचा पेपर पॅटर्न कशा प्रकारे होता, या 2025च्या भरतीमध्ये अंदाजी पेपर पॅटर्न कशा प्रकारे येऊ शकतो त्यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला नक्की स्किप करू नका. तर आता आपल्याला माहितीच आहे की पेपर पुणे सिटीचा 2023च्या भरतीचा कसा होता. तर जिथं मुलांना 90 मार्क्स येत होते तिथं 83-84 मार्कांवर मुलं अटकलेले होते. त्या पेपराचा पण आपल्याला बऱ्यापैकी आता मुलांनी बऱ्यापैकी तिथं ग्राउंड बऱ्यापैकी घेतलेलं होतं. 2-2 मार्क एक्स्ट्रा गेलेले होते मुलांना 2023च्या भरतीमध्ये. म्हणजे ग्राउंड मध्ये पण पेपर हा थोडा कन्फ्युज वाला होता, पॅटर्न वाला होता. त्यामुळे तिथं जिथं 90 मार्क्स येणारे होते तिथं 83-84 मार्कांवर मुलांना तिथं अटकून राहिले. तर त्याचा एक वेळेस आपण कट ऑफवर पण त्याचा फरक पडलेला आहे. तर कट ऑफ कशा प्रकारे 720 जागांसाठी लागला होता तर तो आपण पाहूया. तर ओपनचा 134 मार्कांवर, महिलांचा 126, खेळाडूचा 115, प्रकल्पचा 130, तर भूकंपचा 124, माजी सैनिकचा 120, पोलीस पाल्याचा 112, तर होमगार्डचा 131 मार्कांवर. तर हा जर आपण कट ऑफ बघितला, ओपनचा डायरेक्ट 134 मार्कांवर गेलेला आहे. तर प्रकल्प आणि होमगार्डचा जर बघितलं आपण, तर ज्या आपल्या कॅटेगरीचा समजा कुठं 130 जर लिस्ट लागली तर नक्कीच 2 नाही तर 3 मार्कांचाच फरक पडतो. त्याच्या वरती वगैरे असा काही फरक पडत नाही, होमगार्ड असो की प्रकल्प असतो. त्यामुळे यांना पण तितकीच तयारी आपल्याला ठेवावी लागते, हे जुन्या मुलांना तर माहितीच आहे. तर त्याच्यानंतर ईडब्ल्यूएसचा जर आपण बघितलं तर ईडब्ल्यूएसचा कट ऑफ कशा प्रकारे होता. तर ईडब्ल्यूएसचा सर्वसाधारणचा 130, महिलांचा 116. तर महिलांबद्दल जर ईडब्ल्यूएसच्या महिलांबद्दल जर बोलायचं झाल्यास तर 2024च्या भरतीमध्ये आपल्याला 2024च्या भरतीमध्ये महिलांच्या बऱ्यापैकी जागा ह्या खाली गेलेल्या होत्या. ईडब्ल्यूएस महिलांच्या म्हणजे 4-4, 5-5 जागा असतानाही तिथं एकही महिला उमेदवार उपलब्ध झाली नाही. त्यामुळे तिथल्या जागा ह्या खाली गेलेल्या आहेत. आणि सर्वसाधारण पुरुषांच्या पण बऱ्यापैकी लिस्ट ही ईडब्ल्यूएसची खालीच गेलेली आहे, खाली आलेली आहे. तर सर्वसाधारणचा 130, 116, महिलांचा खेळाडूचा 118, प्रकल्पाचा 124, भूकंपाचा 114, माजी सैनिकचा 111, त्याच्यानंतर पोलीस पाल्याचा 109 मार्कांवर इतका असा कट ऑफ लागलेला होता. त्याच्यानंतर आता समजा एकंदरीत जर सांगायचं झाल्यास तर आपण इतकी जरी टोटल आपली ठेवली, जो पेपर पॅटर्न जर 2023च्या भरतीवानीत जर पेपर पॅटर्न आला तर इतकी जरी आपण टोटल टार्गेट ठेवली तरी आपलं सिलेक्शन हे नक्कीच होणार आहे. कारण की 3 पट इतक्या जागा आहेत. अर्ज संख्या येऊ द्या, किती येऊ द्या, त्याच्यावरती काही नाहीये. बऱ्यापैकी मुलं हे फुटलेले आहे. मुंबईला बऱ्यापैकी गेलेले आहे, मीरा भाईंदर गेलेले आहेत, ठाणे सिटीला गेलेले आहेत. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी बघूयात. ओबीसीची 126 मार्कांवर सर्वसाधारण, त्याच्यानंतर महिलांची 112, खेळाडूची 114, प्रकल्पाची 120, भूकंपाची 101 आणि माजी सैनिकची 99 आणि पोलीस पाल्याची 104 असे ओबीसी कॅटेगरीचे लिस्ट लागलेले. एसबीसी कॅटेगरी आपण पाहूयात. त्याच्यानंतर 122 मार्कांवर सर्वसाधारण, महिला 103 मार्कांवर, खेळाडू 119 मार्कांवर, 113 मार्कांवर प्रकल्प, त्याच्यानंतर भूकंप 105, पोलीस पाल्य 92 मार्कांवर. अशा प्रकारे लिस्ट ही लागलेली आहे. त्याच्यानंतर होमगार्डचं जर बघितलं, होमगार्ड 112 मार्कांवर पुणे सिटीला 2023च्या भरतीमध्ये लागलेले आहे. त्याच्यानंतर एनटीडी कॅटेगरी, आता एनटीडी कॅटेगरी 129 मार्कांवर सर्वसाधारण, महिला 116, खेळाडू 121, त्याच्यानंतर प्रकल्प 129, भूकंप 101 मार्कांवर, माजी सैनिक 99 मार्कांवर, पोलीस पाल्य 82 मार्कांवर. इतकं एनटीडीचे कट ऑफ लागलेलं आहे. एनटीसी आता बघूयात. 129 मार्कांवर सर्वसाधारण, 120 मार्कांवर महिला, नंतर खेळाडू 123 मार्कांवर, प्रकल्प 126 मार्कांवर, माजी सैनिक 107 मार्कांवर आणि होमगार्ड 103 मार्कांवर. अशा प्रकारे कट ऑफ हा गेलेला आहे. एनटीबीचा बघू आता. 126 मार्कांवर सर्वसाधारण, 112 मार्कांवर महिला, 124 मार्कांवर खेळाडू,
121 मार्कांवर प्रकल्प, तर 90 मार्कांवर भूकंप, 116 मार्कांवर माजी सैनिक, 94 मार्कांवर पोलीस पाल्य, अशा प्रकारे एनटीबीचा कट ऑफ हा लागलेला आहे. त्याच्यानंतर विजय कॅटेगरीचा जर बघितलं, विजय कॅटेगरीचा 127 मार्कांवर सर्वसाधारण, त्याच्यानंतर 120 मार्कांवर महिला, त्याच्यानंतर 121 मार्कांवर खेळाडू, त्याच्यानंतर 127 मार्कांवर प्रकल्प, 90 मार्कांवर माजी सैनिक, तर 100 मार्कांवर पोलीस पाल्य, होमगार्ड 123 मार्कांवर. एसटीचा जर बघितला आपण, एसटीचा 115 सर्वसाधारण, 105 महिला, 89 खेळाडू, 99 मार्कांवर प्रकल्प, 81 मार्कांवर भूकंप, माजी सैनिक 80 मार्कांवर, तर 83 मार्कांवर पोलीस पाल्य. एससीचा जर बघितला तर 121 मार्कांवर सर्वसाधारण, 109 मार्कांवर महिला, 100 मार्कांवर खेळाडू, 114 मार्कांवर प्रकल्प, 98 मार्कांवर भूकंप, त्याच्यानंतर 83 मार्कांवर माजी सैनिक आणि नंतर पोलीस पाल्याची 96 मार्कांवर. अशा प्रकारे ही मेरिट आपली 2023 ची 720 जागांसाठी अशा प्रकारे मेरिट ही लागलेली आहे. त्याच्यानंतर जर आता आपण बघितलं तर पेपर पॅटर्न कसा होता, तर आपण आता पाहिलंच की जिथं 90 मार्क मुलांना येत होते तिथं 83-84 मार्कांवर मुलं तिथं अटकून गेलेले होते. त्यामुळे त्याचा फरक आपल्या कट ऑफवर पण आपल्याला दिसून येतो. तर अशाच प्रकारचा जर पेपर पॅटर्न आला तर नक्कीच एवढी म्हणजे इतके जरी आपण टोटल केली ना तरी आपलं सिलेक्शन हे नक्कीच होईल. कारण की 3 पट इतक्या जागा आहेत, 1733 इतक्या जागा आहेत. तर 1733 इतक्या जागा आहेत, तर त्याच्या सोबतच आता एससी असो, एसटी असो, एसबीसी असो, ईडब्ल्यूएस असो, ह्या ज्या कॅटेगरी आहेत यांनी जर आता 1733 भरपूर अशा जागा आहेत, यांनी जर 125 पर्यंत जरी आपली टोटल केली तरी आपल्या सिलेक्शनचे चान्सेस हे बऱ्यापैकी असतात. आता एससी, एसटी, एसबीसी ह्या कॅटेगरीचे तर 125च्या आतच मेरिट ही पुणे सिटीला लागू शकते. अशा टाईपचा जर पेपर आला तर आपण एवढी जरी टार्गेट ठेवले तरी आपलं सिलेक्शन होऊ शकते. पण ज्या इतर कॅटेगरी आहेत त्यांना नक्कीच आता आपण पाहिलं की बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये असो की पुण्याला असो सर्वसाधारणच्या कशा लिस्ट लागल्या, ईडब्ल्यूएसचे 130, ओबीसीचे 126, एसबीसीचे 122, एनटीडीचे 129, तर एनटीसीचे 129 मार्कांवर. त्याच्यानंतर आता जर बघितलं आपण एकंदरीत तर 130 मार्कांवर फक्त ईडब्ल्यूएस लागलेले. त्याच्यानंतर एनटीसी 129, त्याच्या खालोखालच सर्वच्या सर्व लिस्ट ह्या आलेल्या आहेत. तर ग्राउंडचा जर आपण विषय केला तर ग्राउंड हे नक्कीच आपलं फेब्रुवारी महिन्यामध्ये स्टार्टिंगला होऊ शकते. कारण की आता बऱ्यापैकी जिल्ह्यांच्या तर आता अडचण जर आता समोर जर काही आली नाही तर बऱ्यापैकी जिल्ह्यांच्या 20 जानेवारीपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. त्याबद्दलचे परिपत्रक पण बऱ्यापैकी जिल्ह्यांचे जारी झालेले आहे. पुण्याचं पण असं प्रॉपर जेव्हा परिपत्रक येईल तेव्हा आपण आपल्या चॅनलवर नक्कीच टाकू. त्यामुळे चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तसेच जिल्हा विशेषचा जो व्हिडिओ आहे, जिल्हा विशेष पुण्याचा परीक्षाभिमुख, तुमचा मार्क एकही इकडे तिकडे जाणार नाही या उद्देशाने मी पुरेपूर अभ्यास करून पुणे सिटीचा परीक्षाभिमुख जिल्हा विशेषचे प्रश्न असे काढणार आहे. म्हणजे आपल्या पोलीस भरतीला जसे विचारू शकतात, एमपीएससीचं आपल्याला घेणं देणं नाही, तर आपल्या पोलीस भरतीला जशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात त्या प्रकारेच आपण जिल्हा विशेषवर आपण प्रश्न टाकणार आहे, जिल्हा विशेषवर आपण व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला आपल्या मैदानी चाचणीला सुरुवात होऊ शकते. सोबतच आता हे जे कट ऑफ आहेत या टाईपचा जरी पेपर आला तरी एवढी जरी आपण टोटल केली तर नक्कीच आपलं सिलेक्शन हे होईल, 100% होईल. कारण की 3 पट इतक्या जागा आहेत. फॉर्म असू द्या, फॉर्म बऱ्यापैकी सर्वच ठिकाणी आता फॉर्म असतात. प्रत्येक भरतीला फॉर्म इतके असतातच, घाबरून जायचं काही काम नसते. 16,52,000 इतके काही अर्ज आलेले आहेत. तर इतके अर्ज आपल्या पोलीस भरतीला येतच असतात, काही प्रॉब्लेम नसते. तर आपल्या या इतक्या अर्जांना घाबरून न जाता आपला पूर्णचा पूर्ण फोकस ग्राउंडवरती आणि मैदानावरती, ग्राउंड असो आणि पेपर असो, यामध्ये तुम्ही टोटल कशा प्रकारे करता, तुम्ही ग्राउंडला किती घेता, पेपरला किती घेता, पण टोटल आपल्याला नक्कीच मागच्या भरतीचा जर आपण विचार केला, पेपर पॅटर्न जर तसा आला तर नक्कीच इतकी टोटल आपल्याला लागणार आहे. कारण की आता जागा पण तितक्या 3 पट आहे, याच्या खाली मेरिट येऊ शकते, जागा पण भरपूर आहे. त्यामुळे पॉझिटिव्हच विचार करा, निगेटिव्ह विचार करूच नका. आपलं सिलेक्शन हे होणारच आहे या भरोशावर, या उद्देशानेच आपला अभ्यास, आपला मैदानी चाचणी चांगली द्या. सोबतच आपला पेपरचा अभ्यास चालू द्या चांगल्या प्रकारे. फक्त पॉझिटिव्ह राहा, सिलेक्शन हे तुमचं नक्कीच होणार आहे. तर आता जशा काही याबद्दलच्या प्रॉपर अपडेट येतील मैदानी चाचणीच्या पुण्याच्या, तर ते आपण आपल्या चॅनलवर नक्कीच टाकू. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.